का रे दादा, का रे दादा फोन नाही केला साधा, का रे दादा फोन नाही केला साधा. वाट पाहत आहे तुझी बहीण, वाट पाहत आहे तुझी बहीण. का वेळ भेटला नाही तुला, का वेळ भेटला नाही तुला. राखी पौर्णिमेला यायचं होतं तुझ्या घरला, राखी पौर्णिमेला यायचं होतं तुझ्या घरला. पण का रे दादा तू फोन नाही केला, का रे दादा तू फोन नाही केला. नमस्कार, डाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं. राखी पौर्णिमा आली, राखी पौर्णिमा आली आणि राखी पौर्णिमेला बहीण भावाची वाट पाहते हो, बहीण भावाची वाट पाहते. ती काय म्हणते माहित आहे, भावाचा एक कॉल आला पाहिजे मला जाण्यासाठी, भावाच्या घरी भावाचा एक कॉल आला पाहिजे. आणि ती सारखी फोनची वाट बघते हो बहीण, सारखी फोनची वाट बघते. तिला एकच फोन पाहिजे भावाचा. तायडे कधी येणार राखीला, तायडे कधी येणार राखीला. आणि ती लगबगीने कशी तरी बॅग भरून भावाच्या घरी निघते हो. ती बहीण भावाच्या घरी निघते. ती काय म्हणते भावाला, दादा दादा नको रे तुझा गाडी बंगला, नको रे तुझी शेती बाडी, नको रे तुझा गाडी बंगला, नको रे तुझी शेती बाडी. दिवाळी दसरा आणि राखी हे तर कर माझी साधी, दिवाळी दसरा राखी ही तर कर माझी साधी. नको मला साडी, नको मला साडी, नको मला बांगडी. दादा नको मला साडी, नको मला बांगडी. पण तुझ्या घरी बोलव रे दादा, तुझ्या घरी बोलव. खाईन मी चटणी भाकर, राहीन मी तुझ्या सोबत 2 दिवस. खाईल रे मी चटणी भाकर, राहील रे मी 2 दिवस. बोलव रे दादा, बोलव रे दादा. काय असलो बहिणीचा जीव, राखी आली तळमळ 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 करत आहे. साधा एका भावाच्या फोनची ती वाट बघत आहे हो, वाट बघत आहे. आपल्या बहिणीला फोन करा आणि राखीला बोलवा. ती श्रीमंत असू द्या, ती गरीब असू द्या, ती लहान असू द्या किंवा ती मोठी असू द्या तुमच्यापेक्षा, पण तिला एका फोनची गरज आहे हो, तिला एका फोनची गरज आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीला फोन करसाल आणि तायडे 2 दिवसासाठी ये ना राखी आली जवळ म्हणसाल ना, तिचं मन भरून येते हो. ती 10 लोकांना सांगते, आज माझ्या भावाचा फोन आला, आज माझ्या भावाचा फोन आला, मला राखीला जायचे. ती गल्लीतल्या मोहल्ल्यातल्या बायकाला सांगते हो, कारण ती तुमच्या फोनची वाट बघते. तिला काहीच लागणार, तिला काहीच लागणार, पण तिला तुमच्या दाराला यायचं असते, कारण तिनं निमित्त शोधलेलं असते. बहीण भावाचा सण आहे राखीचा, बहीण भावाचा सण आहे राखीचा. आणि मी जाईन माझ्या माहेरा, मी जाईन माझ्या माहेरा, माझ्या भावाचा फोन येईल मला, आदरानं मला नेईल, आदरानं मला भाऊ न्यायला येईल. आणि मी त्याच्या घरी 2 दिवस सुखानं राहील, म्हणून मी त्याच्या घरी 2 दिवस सुखानं राहील. भाऊराया येशील ना न्यायला मला, येशील ना न्यायला मला. त्या बहिणीला एक फोन करून राखीला तुम्ही बोलवा. अहो ती तिच्या पायानं दुडदुडू येईल हो. नाही तुमच्या जाण्याची वाट, नाही तुमच्या येण्याची वाट, ती स्वतः येईल, ती स्वतः तिच्या पैशाने येईल आणि तुमच्या हातावर राखी बांधल. तीच राखी तुमचं रक्षण करणार आहे, तिचीच दुआ तुम्हाला आयुष्यात कामा येणार आहे. आणि त्या बहिणीची राखी साधा धागा नसते हो रेशमाचा, तो प्रेमाचा धागा, त्या बहिणीच्या प्रेमाचा धागा ती तुमच्या हातात बांधते हो. आणि परमेश्वराला एकच पाया पडते, हे परमेश्वरा माझ्या भावाला सुखी ठेव, माझ्या भावाला सुखी ठेव. त्यांनी मला काकण चोळी जरी नाही केली तरी चालते देवा,
पण माझा भाऊ माझ्या दृष्टीसमोर राहू दे रे देवा, राहू दे. आणि त्याला कसलं संकट नको हे देवा, त्याला कसलंच संकट नको, त्याच्या जीवनात कसल्याच अडचणी नको. ती बहीण तुमच्यासाठी मागते, तुमच्यासाठी, भावासाठी. नशीबवान आहेत भाऊ ज्यांना बहिणी आहेत, नशीबवान आहेत बहिणी ज्यांना भाऊ आहे. आणि ज्यांना भाऊ नसते, ज्यांना बहीण नसते, ते काय करतात हो? दुसऱ्याच्या राखीकडे टकमक 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 बघतात हो. आणि परमेश्वराला म्हणतात, का परमेश्वरा मला बहीण दिली नाही? का परमेश्वरा मला भाऊ दिला नाही? ह्याच पवित्र राखीचं नातं. आणि ज्यांना बहिणी असतात, ज्यांना भाऊ असतात, ते तोंडाने एकमेकाला बोलायला तयार नाहीत. तोंडाने अहो, बहिणीला केल्यानं कधीच काळी कमी पडणार. साधी रेशमाची चिंधी घ्या, 100 रुपयाची साडी घ्या, 10 रुपयाच्या बांगड्या घाला आणि तिला 5 रुपये ओवाळणी टाका हो, 5 रुपये ओवाळणी टाका. तेवढ्यातही ती खुश आहे, ती तेवढ्यातही खुश आहे. कारण पण तिला तुमच्या भेटीसाठी यायचं असते. तिला जर येणं झालं नाही तर माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या भावांना की तुम्ही बहिणीच्या घरी जा, तुम्ही बहिणीच्या घरी जा आणि राखी बांधून घेऊन या. कारण हा राखी पौर्णिमेचा सण, हा पवित्र सण आहे. बहीण भावाचा लढीवाळ प्रेमाचा सण आहे. आणि या प्रेमाच्या सणाला तुम्ही सगळ्यांनी साजरा करायचा आहे. बहीण भावाने एकत्र यायचं आहे आणि मोठ्या आनंदानं हे रक्षाबंधन साजरं करायचं आहे. माझ्याकडून सगळ्या बहीण भावाला या रक्षाबंधनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला पण विसरू नका. हे असं बहीण भावाचं नातं, घट्ट नातं. प्रत्येक प्रेम असते, आईचं प्रेम, भावाचं प्रेम, प्रेम केलेलं प्रेम, मैत्रिणीचं प्रेम, मित्राचं प्रेम, पण हे बहीण भावाचं प्रेम आहे हो. हे बहीण भावाचं प्रेम आहे. या बहीण भावाच्या प्रेमाला कधीच तडा जाऊ देऊ नका. या बहीण भावाच्या प्रेमाला सतत जपा. नातं हे नाजूक धाग्यासारखं असते. कधी बहीण चुकली असेल, कधी भाऊ चुकला असेल, कधी बहीण बोलली असेल, कधी भाऊ बोलला असेल, सगळं विसरून जा, सगळं विसरून जा आणि ह्या पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी सगळेजण एका जागी या, सगळेजण एका जागी या. नमस्कार.